तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज गावी आलो आहे आणि फेरफटका मारण्यासाठी चाललो आहे रानामध्ये रानमेवा जमवण्यासाठी. आणि आमचं जे मंदिर आहे ते काम पण चालू होतं. लास्ट टाईम मी जीर्णोद्धारची व्हिडिओ टाकलेली ना, तर आता स्लॅब वगैरे टाकल्याचं जर बघूया कशी मंदिर वगैरे बांधलं आहे, काय कसं केलं आहे. तर चाललो आहे मी मंदिर, म्हणजे आमचं लांब आहे मंदिर. काय हो, बरे आहेत ना? हो पोरगा बरा आहे ना? हो बरं आहे, बरं आहे. काय ग आता हे आमचं मंदिर आहे ते खूप लांब आहे. काय हो बाबा बसले? बघा मित्रांनो, हा बघा, हा जो आंबा आहे ना, हा तर ह्या आंब्याखाली आम्ही आहे ना सर्व लहान असताना सर्व मुलं वगैरे आम्ही इथंच बसून असायचो. का आंबा पडला का तो उचलायचा. आणि हे बघा बाजूचीच फणस बघा किती आले, भरपूर सारी भरले. बघा किती फणस आले, भरपूर सारे फणस लागलेत फणसीला. आणि हा आमचा फेवरेट आंबा. हा आपण काय बोलतो, दववाले बाबांचा आंबा ना? हा, दववाले बाबांची लिटी, दववाले बाबांची लिटी हा बघा. हा आणि आंबा खूप गोड आहे. आता हा मेल टाकला असा तुटलाय म्हणून. ओके, बघा हे झाडं तुटली ना इथं, पूर्ण ही वायरी तुटली होती ना आपल्या ह्या. हे बघा नवीन पोलाची लाईन टाकली डायरेक्ट. ही बघा ही दोन पोल टाकलेत. त्याला आम्ही मशीन लावून तोडले सर्व मोठी मोठी झाडं. हे आमच्या डागातला आलो, किती आलाय पण तो कमी आहे. हे बघा आले आलो हा आहे, पण ते आता पहिल्यासारखं नाही. पहिले किती भेटायचे, म्हणजे एक आमचा रानमेवा काय आम्ही म्हणजे भेटायचंच ना असं, एवढे खायचो. पूर्ण दिवस रात्र रानामध्ये असायचो. आणि आता आहे ना, आहे पण भेटते पण खायला माणूस आहे ना कंटाळलंय. हे इथे हे आमचं ग्राउंड क्रिकेटचं, हे कुठे पण आता कोणच नाही बघा. हा आता नाही ग्राउंडमध्ये काय नाही, कोण पोरच नाही राहिली. छोटा स्टेडियम आहे. हो, तर छोटा स्टेडियम ते बघा. ते मंदिराचं काम आता अर्ध झालंय. तुम्ही पण आता फर्स्ट टाइम चाललंय बघा स्लॅब, म्हणून मी स्लॅब बघायला चाललोय. ओके, बघा हे पण टाकलेत. छान काम, छान काम, छान केलंय. जास्त पोल दिले ना, मध्ये एकच पोल होता, तो एक पोल दिला ना, हा एक पोल दिला. आता म्हणजे लई होणार नाही, लांब आहे ना असं, अंतर बराच होता तिथून. नाही तरी पण आहे ना, दोनच लाईन आहे ना. अंतर बराच होता. ती ढेर एक आले, तिच्यावर एक जायचे आहे. मग ती बघ, अरे आले बघ किती. अरे गेलेलो तिच्यावर पूर्ण, आपलं कॅट आणि सगळं खाल्लेलं, कायच भेटलं नाही मला. पिकं कच्चं सगळं खाली पाडले. ही आमची विहीर. पाणी आहे काय? पाणी आहे पण आटत चालले ना आता. नाही संपणार नाही पाणी. प्लास्टिक पिशवी 11 आहेत ना बाहेर. नाही तो बघा, तो तेवढाच एंड झाला का अजून आहे खालती? अजून भरपूर आहे पाणी. पण आहे ना, पाणी आता संपला ना का हिला आहे ना खालतून गाल काढला पाहिजे. उपसते 2-3 वेळा, नेहमी उपसतो पाणी. कधी आता कधी खालून गाल काढला पाहिजे. काढलेला आहे, नेहमी काढतो गाल त्याच्यातला, पण या वर्षी पाणीच संपलं नाही. पूर्वी कसं म्हणजे इथलं लोक भाजूला करायचे ना, ते पाणी वगैरे न्यायचे, बरं. मग ती संपून जायची. आता आता संपतच नाही. नवी पायरी दिसते आता. हा, आणि आता नळ वर किती पायऱ्या आहेत? 11 पायऱ्या आहेत ना? 14 आहेत. 14 आहेत. 14 आहेत. 14 कुठं? 14 आहेत रे. अजून आहे, पाणी भरपूर आहे. भाजोला करायची ना, तेव्हा पाणी लोक न्यायचे. परत सर्वांचं काम नाही तेव्हा कशी नाही, गावात राहणीमान भरपूर होता, तेव्हा पाणी संपायचा. वरती नळ पण आलेत ना, तर नळाचंच पाणी सर्व भरतात, तिथं खालती कोणी येत नाही. कोण येत नाही. मग आता फक्त ते पाणी यूज होतं आपल्या मंदिरासाठी. मंदिराचे लाईन लावले ढग. तर हे आमचं आहे आता मंदिर. काम आता स्लॅब तर झालंय टाकून. कोण पाणी मारलंय तर? चालू करून झालं पण मारलं असतं पाणी आता. पण ते कुठे आहे? इथं असेल हे बघा. इथं की चालू केल्यावर होत असेल. हे बघ इथूनच असेल. नाही तिथे आहे मला वाटतं. हो काय? काय माहिती मारलाय का नाही, बघायला पाहिजे. हे चप्पल जर काढलात नाही तर चुका बघा. हो, हे बघ, हे चूक आहे. श्रवण पायात घुसेल. हे पाय बघून या, हे खालती. आता स्पेस वाटायला लागला.
बांधकाम झाल्याच्या नंतर स्पेस वाटतोय. हे बघा स्लॅब तर मस्त छान टाकून झालं आहे. आमचं श्री कालिका मातेचं मंदिर बघा. हे बघा वर चढतो मित्रांनो, बघूया आता वरती कसं आलं हे. जेव्हा बांधले शिडीला काही मला काही पाणी घातलंय हो. हा बघा पाणी पाणी पूर्ण तुंबवलेलं आहे. हा नाही गरज नाही, पाणी आताच घातलेलं वाटतोय मला. हा तापली असेल. नाही पाणी आहे ना रे. छान मित्रांनो मस्त आहे बघा, पाणी साधण्यासाठी केलंय. आणि आता मंदिराची ही जी आहे ना, हे रुंदी पण मस्त मोठी आहे आणि पूर्ण आहे ना दाखवायचं. आजूबाजूला बघा पूर्ण रानात आहे मध्ये, आणि हे पूर्ण चारी बाजूनी निसर्ग आणि मध्येच मंदिर आहे आमचं. आणि इथं जागा ठेवले घुमटासाठी मध्ये गोल राऊंड. हे बघा मंदिर छान काम केलं आहे. आणि झाल्याच्या नंतर पूर्ण मी व्हिडिओ बनवेनच, तेव्हाच बघा तुम्ही. आणि आता हे काम अर्धवट आहे, स्लॅब टाकलेला आहे आणि आय बीम टाकलेत. आणि स्पेस पण साईडनी मस्त आहे, म्हणजे पुढे छानपैकी बांधलं होईल तेव्हा नक्की व्हिडिओ मी बनवेन. आणि बघा पूर्ण स्लोपाने हे पण छान झाड पण आहे. स्पेस पण मोठा आहे. रुंदी लांबी पण खूप छान आहे, मस्त आहे, मोठी बघा. लांबून बघा हे झाल्याच्या नंतर लय भारी वाटेल. हा नाही तेच हो, बाहेरून कठाडा येतं हो असा, त्यासाठी काढलाय तो. जेव्हा होईल ना तेव्हा बघा तुम्हाला मस्त दाखवतो छान. म्हणजे हे तब्बल किती वर्षानंतर आपलं मंदिर बनणार आहे. मग आता ह्याला परत बघायला नको. 25, 30, 35, 40, 50 वर्ष तर नंतर मग परत बघायला नको. नाही बांधकाम भरपूर होईल. तटकर येईल उद्घाटनला. चला मी जातो इकडे. हो चला. तर आता मंदिर बघितलं, खूप छानपैकी मस्त काम केलं आहे. आणि आता आपण जाऊया रानमेवासाठी, आंब्याणा वगैरे. तर रानमेवासाठी आपण जाऊया आंब्याणा. आमच्याकडं रानमेवा भरपूर पहिला येतो आमच्याकडं, आमच्या गावामध्ये. म्हणजे फलशत हे गाव आहे आमच्या तला तालुक्यामध्ये. तर आमच्याकडं आंबे, काजू, फणस लवकर येतात. म्हणजे असं नाही की टाईम लागतो, आणि भरपूर प्रमाणात येतात. आता हे किती आहे आंबा पण त्याचं नाव काय आमच्याकडे बोलतो ना, ढेर. ढेर ते ढेर पण आहे ना, असली ढेर आहे. आणि पूर्ण मासालू आहे आंबा. तुम्हाला दाखवतो बघा. इकडनं असा हा रोड आहे. ह्याच्यातनं पोळी वगैरे भरपूर असणार. हा हे बघा पहिलाच रानमेवा आहे बघा, करवंद. पहिलाच रानमेवा भेटलाय करवंद. आंबट आहे. गोड आहे. हे कुठून जावे आतून? हा हा बघा, हा पान दिसतोय का? बघा हा पान आहे ना, हा बघा हा पान. तर ह्या पाण्याचा डोण्या बनवतात. डोण्या म्हणजे काय, ह्याच्यामध्ये असं बघा, तुम्हाला दाखवतो मी. श्रवण धर रे. हे बघा, हे बघा असा डोण्या बनवायचा. आणि ह्याच्यामध्ये करवंद किंवा काय काजू किंवा काय आंबे वगैरे आम्ही असं भरपूर मोठा करतो. हा एकच पान घेतला आहे आणि मग ते घेऊन जातो. म्हणजे पिशवीची काही गरज नाही. हा आंबा ढेर मस्त मोठा आंबा असा, पण तो आता वाजला बरोबर नाही, संपला तो. उलगला सर्व गाववाल्यांनी घेऊन गेले. गाववालेत कशाला, माकडं वांद्रं किती आहेत आमच्याकडं.
तेच खाऊन टाकते बघा. पिकलेला होता आंबा हा. इकडे असा डायरेक्ट वर आहे ना, तिकडे जातो पालकुंडीवर. हे ती हे आहे वाटतं का रे बघा मित्रांनो. आता ही शिवणी बघा, तुम्हाला माहीतच असेल हे शिवणी म्हणजे काय. तर माहिती आहे ना, बैल खातात आणि मग नंतर मग आपण वाड्यात नका घेऊन घ्यायचो, माहिती आहे ना शिवणीचा. बघा हा तो फल आहे. काही जणांना माहिती असेल, काही जणांना नाही माहिती. मित्रांनो गावी आलो ना की रानात गेलो की भरपूर सारा रानमेवा भेटतो. आंबे आहेत भरपूर सारे, आंबे, करवंद, त्याच्यानंतर मग जांभळं पण आहेत, त्याच्यानंतर मग कोकम भरपूर आहे. आणि ऊन पण आता भरपूर तापलं आहे पूर्ण. आणि ते बघा ती फणस वगैरे पण भरपूर आहे. बघा आता पाणी उतरलं आहे. हा नाही तिकडची खालच्या याच्यात उतर. संदर पाणी पिते. हा कशा कापांचे येतं काय तू ना आता नको, संध्याकाळी पाहिजे. लय भारी वाटतं. असं वाटतं तिकडं. हां तिकडची नदी पण दिसते पडवणची. हा. तर ही जी आहे ना, ही आमची डाग बघा किती. आता आहे ना गावामध्ये नळ आल्यामुळं आहे ना, कोण पाण्याला इथून येत नाही ना. तर ही किती उंच आहे, भरपूर दमायला होतं. काय करा तिथं हा मुंबईत माणूस काय करा. पहिले 2-2-3-3 हांडे घेऊन लेडीज जायची इथून. आताच्या आहे ना यांना नाही जमत. हे बघा ही पूर्ण चढ आहे, मोठी चढ आहे ती, पण पायऱ्या आहेत. ते बघा किती फणस लागलेत, बारीक बारीक भरपूर सारे फणस आहेत. किती आहे, दमायला होत आहे. गावाकडे आल्यावर असं फिरलं ना रानामध्ये, निसर्गामध्ये खूप छान वाटतं. ऊन आहे पण रानमेवा खायला भेटतं ना. गावची मंडळी बघा. हे गावचे नाही, हे मुंबईचे आहेत. बघ ह्यांना घाबरवलेलं मी पोलिसांच्या नावाने. हे बघा हे पार यांची वातारली होती. आताच मगाशी झालं.